आपल्याला सतत वाटत असतं की आपल्याला खूप छान भाव करता येतो, खूप छान बार्गेन करता येते. पण आता ह्याची खरी कसोटी लागणार आहे ह्या एका नवीन गेम शोमध्ये, ज्याचे होस्ट आहेत रितेश देशमुख. विकता का उत्तर हा एक वेगळा गेम शो आणला आहे. मला पहिला प्रश्न हा विचारावा वाटेल की एक वेगळी कन्सेप्ट होती, याआधी ही कन्सेप्ट कुठेही अप्लाय झालेली नव्हती. आपण जे नेहमी करतो ते एका स्टेजवर करायचं होतं, बार्गेन. तर ही कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली पहिल्यांदा ऐकलं? नाही, मला वाटलं की काहीतरी युनिक होतं. काय गेम शोज आपण बरेचसे पाहिलेले आहेत, खेळलेले आहेत. पण एक प्रश्न असतो, 4 ऑप्शन्स असतात किंवा 4 लोक असतात, त्यांना एकच प्रश्न विचारतो आणि कोण त्याचं लवकर उत्तर देऊ शकतं त्याच्यावरती विनर ठरतो. पण इथे हे वेगळं होतं. एक प्रश्न त्याला ऑप्शन नाही, आणि जर ऑप्शन पाहिजे असेल तर 60 ट्रेडर्स आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला उत्तर विकत घ्यायचं आहे. आणि एखादा सिलेक्ट केल्यानंतर मग त्याच्याबरोबर तुम्हाला बार्गेन करायचं आहे, मग भाव करायचं की उत्तर किती रुपयाला विकणार मला. मला वाटलं ही जी मार्केट स्ट्रॅटेजी आहे ना आपली, की आपण मार्केटचा भाव करतो. आणि ॲज ह्युमन लहानपणापासून प्रत्येक रिलेशनशिपमध्ये भाव हा चालू असतो. आई मुलांना म्हणते की बाबा तू 2 चपात्या जर जास्त खाल्ल्या तर मी तुला अर्धा तास जास्त खेळू देईन. वडील मुलाला म्हणतो की तू जर परीक्षेत पहिला आला असता तुला सायकल घेऊन देईन. ही शेवटी हे बार्गेनिंगचंच असर आहे. कारण ते जे ॲक्च्युअल ह्युमन सायकी आहे बार्गेनिंग करायची, त्या गेम शोमध्ये इन्कॉर्पोरेट केलेली आहे. एक इंटरेस्टिंग प्रश्न असा वाटला इथे की तुम्ही जसं इथे म्हटलं गेलं की बरेच वेगवेगळ्या कथा इथे उलगडल्या गेल्या ह्या शोच्या निमित्ताने, तर हा शो त्या लोकांपर्यंत पोचतो की त्या लोकांना शोपर्यंत आणला जाते, काय कन्सेप्ट आहे? नाही, मला वाटतं की खरं म्हणजे हा एक प्लॅटफॉर्म आहे. आत्ता आम्ही एपिसोड शूट केले तर आत्तापर्यंत हा शो लोकांपर्यंत गेला नाही. पण स्टार प्रवाहाच्या माध्यमातून, त्यांच्या रीचच्या माध्यमातून प्रत्येक प्रांतातली जी लोक आहेत ती इथे येऊन खेळून गेलेली. आता लोक जेव्हा पाहतील की बाबा बुलढाण्यातला एक व्यक्ती आहे, एक सोलापूरचा आहे, एक कोल्हापूरचा आहे, एक ठाण्यातला आहे, एक मुंबईतला आहे, अशी वेगवेगळी लोक येऊन खेळतात इथे, तर एक महाराष्ट्र कनेक्ट हा ह्या शोमध्ये राहील, जो लोक पाहतील आणि मग डिसाईड करतील. नक्कीच. एक महाराष्ट्राला एक हवं तसं प्रतिनिधित्व मिळालं आहे तुमच्या स्वरूपात, म्हणजे रितेश देशमुख साताऱ्याचा आणि मुंबईचाही असं एक व्यक्तिमत्व इथे मिळालेलं आहे. तर आतापर्यंतचं जे एपिसोड शूट झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी समाधानकारक वाटलेला मोमेंट काय? नाही, मला वाटतं की बरेचशी असे मोमेंट्स आहेत जे समाधानकारक आहेत. बरेच लोक इथे येऊन खेळून गेले, बरेच लोक जिंकून गेले, काही लोक काहीच न जिंकून गेले, पण सगळ्यांना शिकून गेले. त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, वेगवेगळे स्ट्रगल्स आहेत, आणि कसं पॉझिटिव्ह राहायचं आणि कशा त्यांनी अडचणीवर स्वतःच्या मात करून त्यांनी एक दर्जा सोसायटीमध्ये गाठला आहे, ठेवला आहे, रीच केला आहे. तर मला वाटतं की प्रत्येक शोमध्ये कंटेस्टंटनी मला काही ना काहीतरी शिकून ते गेलेले तिथून. नक्कीच. एक महत्त्वाचा भाग ह्या शोचा, इथे फक्त ह्या रंगमंचापुरता खेळ मर्यादित राहत नाही आहे, इकडचेही लोक तिथे भाग घेत आहेत. हा एक इंटरॅक्टिव्ह शो आहे जो आय गेस पहिल्यांदाच अशा रियालिटी शोमध्ये पहिल्यांदाच येतो आहे. मग असं पाहायला बोललं जातं की भारतीय माणूस इतके इंटरॅक्टिव्ह नसतात जेव्हा त्यांना मोठा प्लॅटफॉर्म मिळतो. तुमचा अनुभव कसा होता, कसं इंटरॅक्शन होतं लोकांचं तुमच्या? नाही, काय की इथे ऑडियन्स नाही आहे, या शोमध्ये सगळे पार्टिसिपंट्स आहेत. एक कंटेस्टंट आणि 60 ट्रेडर्स. आणि जेव्हा पैशाची गोष्ट येते आणि जेव्हा भाव करण्याची जेव्हा कला आपल्याला दाखवायची असते, तेव्हा भारतीय काय जगातला कुठलाही व्यक्ती करू शकतो, आणि सगळ्यात जास्त छान बार्गेनिंग हे भारतीयच करू शकतात. आता एक शेवटचा प्रश्न, विकता का उत्तर हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि शाळेमध्ये किंवा कॉलेजच्या दिवसातही असे अनेक विषय होते जेव्हा कधीतरी उत्तर यायचं नाही परीक्षेच्या पेपरात. तसा कोणता विषय होता जेव्हा तुम्हाला समोरच्याला विचारायचं वाटलं विकता का उत्तर? नाही, काय की शाळेत जेव्हा एखादा प्रश्न माहीत आहे पण त्याचं उत्तर देता येत नव्हतं, त्यावेळेस मला वाटलं नाही की त्यावेळेस पैसे होते आणि पैशाने आपण काय विकत घेऊ शकलो असतो. मैत्रीमध्ये एखाद्याने उत्तर दिलं असेल, बाबा हे उत्तर यायचं लिहून घे, फिल इन द ब्लँक, तेवढंच. पण शाळेत तरी काय भाव तसा केला नाही.
थँक्यू सो मच आणि Thank you. शोसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन दीपक सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी. हाय, मी आहे राकेश बापट. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.